नमस्कार. आज आपण पाहणार आहोत गुहागर विधानसभा मतदारसंघाचा इतिहास. गुहागर विधानसभा मतदारसंघ क्रमांक 264 आहे. अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. गुहागर विधानसभा मतदारसंघ येथे 2024 मध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून भास्कर जाधव यांच्या विरुद्ध शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून राजेश बेंडाळ हे निवडणुकीच्या रिंगणात होते. यामध्ये भास्कर जाधव यांना 71,241 एवढी मते मिळाली होती, तर राजेश बेंडाळ यांना 68,411 एवढी मते मिळाली होती. यामुळे 2024 मध्ये भास्कर जाधव हे आमदार म्हणून निवडून आले आहेत. गुहागर येथे 2019 मध्ये शिवसेना पक्षाकडून भास्कर जाधव यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सहदेव बेतकर अशी लढत झाली होती. यामध्ये भास्कर जाधव यांना 78,748 एवढी मते मिळाली होती, तर सहदेव बेतकर यांना 52,297 एवढी मते मिळाली होती. यामुळे 2019 मध्ये भास्कर जाधव हे आमदार म्हणून निवडून आले होते. गुहागर येथे 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून भास्कर जाधव यांच्या विरुद्ध भाजप पक्षाकडून नातू विनय अशी लढत झाली होती. यामध्ये भास्कर जाधव यांना 72,525 एवढी मते मिळाली होती, तर नातू विनय यांना 39,761 एवढी मते मिळाली होती. यामुळे 2014 मध्ये भास्कर जाधव हे आमदार म्हणून निवडून आले होते. गुहागर येथे 2009 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून भास्कर जाधव यांच्या विरुद्ध शिवसेना पक्षाकडून रामदास कदम अशी लढत झाली होती. यामध्ये भास्कर जाधव यांना 53,108 एवढी मते मिळाली होती, तर रामदास कदम यांना 40,002 एवढी मते मिळाली होती. यामुळे 2009 मध्ये भास्कर जाधव हे आमदार म्हणून निवडून आले होते. अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.